नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हालाही तुमच्या ब्लाऊजला सुंदर असा लूक हवा आहे तर ही डिझाईन शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, इथे ही डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे बाहीची उंची घेतलेली आहे 10.5 इंच. आता जेवढी बाहीची उंची आहे तेवढी घेतलेली आहे आणि वर आपण 3.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर इथे आपल्याला पफ स्लीव डिझाईन बनवायची आहे, तर त्यासाठी आपण इथे 3.5 इंच, 2.5 इंच किंवा 1.5 इंच असंही घेऊ शकतो. तर तुम्हाला जेवढा पफ पाहिजे तेवढं तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे पफची रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच आणि उंची घेतलेली आहे 3.5 इंच. आता पूर्ण बाहीची आपण रुंदी घेतलेली आहे 8 इंच आणि खाली जेवढं बॉटम आहे तेवढं बॉटम घेऊन 2 इंच शिलाई मार्जिन असं घेतलेलं आहे. तर बघा, आता इथे माप कशी घ्यायची आहेत ते अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला हे अस्तरवर मार्किंग केलेली आहे, तर ह्या 2 बाही आहेत. तर आता इथे आपण सेंटरमध्ये कट करून घेऊयात. दोन्ही बाही वेगवेगळ्या करून घेऊयात. तर बघा, इथे आपण दोन्ही बाही वेगवेगळी करून घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे बाहीचा मेन कपडा. तर बघा, सुंदर असा 4000च्या पैठणीवरचा हा ब्लाऊज आहे. तर बघा, ही बाही आपण कट करून घेतलेली आहे. आता इथे सेंटरमध्ये आपण इथे कट करून घेऊयात. सेंटरमधून कट करून झाल्यावर आपल्याला इथे बाहीचा मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला आहे आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला आहे. आता अगोदर इथे बॉटमच्या साईडने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणारी आणि तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला सुंदर असा लूक देणारी ही डिझाईन आहे. तर बघा, आता साईडने एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अस्तरच्या साईडने आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून वरच्या साईडने शिलाईही दिसणार नाही आणि बाहीला फिनिशिंगही छान येईल यासाठी. तर बघा, इथे एकसारखी शिलाई मार्जिन घेऊन आपण इथे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. दाब शिलाई दिल्याने ब्लाऊजला फिनिशिंग छान येते, त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्याला इथे साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर अगदी कडेकडेने कपड्याला कुठेही झोळ येऊ न देता आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने अगदी कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. आता शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ब्लाऊजचा मेन कपडा असतो तो आपण एक्स्ट्राचा ठेवलेला असतो, तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो. तर बघू शकता, आपण इथे फिनिशिंग सहित अस्तर फिटिंगसुद्धा करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे बाही डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि सेंटरमध्ये कट द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जितक्या प्लेट टाकायच्या आहेत तेवढ्यामध्येही कट देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथे आपण कट देऊन घेतलेला आहे. बघा, इथे पेपर कट केल्यामुळे कात्री थोडीशी खराब झालेली आहे, तर ह्या कात्रीने कधीच पेपर कट करायचा नाही. पेपर कट करण्यासाठी आपल्याला दुसरी कात्री वापरायची आहे. तर बघा, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, वरच्या साईडने प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि प्लेट एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा, आपण जिथपर्यंत कट सेंटरचा कट होता तिथपर्यंत आपण प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. आता ह्या प्लेट दुसऱ्या साईडने आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून दोन्ही प्लेट आपल्या समोरासमोर आल्या पाहिजेत. ह्या पद्धतीने आपल्याला इथे टाकून घ्यायच्या. तर बघा, आपल्या सर्व प्लेट आपण एकसारख्याच टाकून घेतलेल्या आहेत. एकसारख्या प्लेट आल्या तरच आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते, त्यासाठी एकसारख्या प्लेट टाकणं खूप गरजेचं आहे. ही बाही डिझाईन तुम्ही साध्या साडीवर, पार्टीवेअर साडीवर किंवा काठपदर साडीवर कोणत्याही साडीला सुंदर असा लूक देणारी ही बाही डिझाईन आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही साडीला सुंदर असा लूक देण्यासाठी ही डिझाईन नक्कीच शिवू शकता किंवा कस्टमरचा ब्लाऊज असेल तर त्यांनासुद्धा ही बाही डिझाईन तुम्ही नक्कीच शिवू शकता. कस्टमरलासुद्धा खूप आवडेल. तर बघा, आता आपली बाही शिवून झालेली आहे, तर आपण इथे साडीला कॉन्ट्रास्ट अशी सुंदर अशी लेस लावून घेणार आहोत.
तर बघा मैत्रिणींनो, इथे आपण बॉटम जेवढं आहे तेवढं मोजून घेतलेलं आहे आणि बॉटमच्या मध्ये आपल्याला जेवढं शिवण आहे तर शिवणाच्या मध्येच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. जिथून मार्किंग केलेली आहे तिथूनच आपण ही लेस लावून घेणार आहोत. तर बघा, ही मोत्याची लेस आहे. यासाठी तुम्ही सिंगल फुटर वापरू शकता किंवा मोत्याच्या अगदी दुरून अशी शिलाई टाकू शकता, जेणेकरून मोती तुटणार नाहीत यासाठी. तर बघा, अगदी सावकाश इथे ही लेस लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ही लेससुद्धा खूप ट्रेंडिंग आहे. ह्या लेसने ही ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येतो. तर ही बाहीला आपण बोटने गळ्याला सुद्धा ही लेस वापरू शकतो. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपली बाही शिवून झालेली आहे. आणि तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता ही बाही आपण फोल्ड करून बघूयात. तर ह्या बाहीचा लुक कसा दिसतो तो. तर बघा, आपण इथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे आपण एक टाचपिन लावून घेऊयात. तर बघू शकता मैत्रिणींनो, आता खालच्याही बाजूने आपण एक टाचपिन लावून घेतलेली आहे. तर बघा, सुंदर असा लुक आलेला आहे आणि मोत्यामुळे बाहीला अजून सुंदर असा लुक आलेला आहे. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.